काय प्रतिक्रिया? धर्मेंद्र प्रधान यांनी इकडे आज स्टेटमेंट इश्यू केलेला आहे. त्याच्यामधून स्पष्ट सांगितलं हा माझा कुठलाही व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. देशांच्या तरुणाईला कुठल्याही कायदेशीर कटकटीमध्ये मी इच्छित नाही. सिस्टममध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं स्वतःवाच या ठिकाणी केलेलं आहे. आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी सुरुवात केली की विद्यार्थी दशेपासून पहिली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टता दिलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं होतं की पहिल्या दिवसापासून या प्रकरणाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची भवितव्य परीक्षा माफिया खराब होऊ देणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांना परिणाम होऊ देणार नाही हा माझा संकल्प होता. आणि विद्यार्थ्यांना बनवण्यासाठी जबाबदार पदावर बसले आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते अत्यंत व्यक्ती साधेलो आहे. खुलासा पण केलेला आहे. पंतप्रधानांनी सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन कायद्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी केलेली आहे. 10 वर्षाचा कारावास नागरिक संदर्भ. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींवर कारवाई करण्याची भूमिका व्यक्त केलेली आहे. नवीन कायदा आता अस्तित्वात आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. सभागृहामध्ये मांडण्यात आहे चर्चा होईल. त्यामुळे ज्या ज्या मागण्या समोर आल्या त्या मागण्या सरकारकडून अतिशय योग्य प्रतिसाद देण्यात असल्यामुळे आता विषय बराचसा मागे लागला आहे. राजीनाम्याला उत्साह तसं वाटत नाही. उशीर झाला मी जाणार नाही. विषय तोडला गेला की त्याच्यात सर सोशल मीडियावर तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी. चर्चा कोण कोण आहेत मला त्याला दिसत. सर देशाचे पंतप्रधान विद्यार्थ्यावरती गुन्हे दाखल झाले ते मागे येतो म्हणले बसते. अद्याप पण काही झालं नाही. होईल आता ते प्रोसेस झाला कायदा झाला चौकशी काही झाली. शेवटी कसं आहे की त्यांची जी बैठक झाली बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काही समोर आलेल्या नाही. सोमवार मंगळवार चर्चेने संशोधन घेऊन त्याच्यामध्ये या गोष्टी काय काय सरकारने निर्णय घेतला. सर हिंगोलीच्या मुलाने बीजेपी पक्ष काढून आंदोलन केलं याकडे कसं ठीक आहे की कोणाला कुठल्याही पक्षाचं समर्थन करायचं हा व्यक्तिगत प्रश्न केला असेल. भाजपाला आव्हान राहणार का? असे लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो, समविचारी पक्ष असतात, विरोधक असतात, राहतो.